परशुराम स्टेज डेकोरेशन समिती देशाने सहकारी मंडप डेकोरेशन उद्योगी शिंदे देशाचे समिती सहकारी त्याप्रमाणे अतिशय कुठून नीट कर कुठून चढाईसाठी दाखल झालाय तो मोबाईल दे रे काका अतिशय उत्तुक असं चढाई पटू सुहास पाहूया अतिशय अडचणीचा सामना त्याला पाहायला मिळणार आहे उभय दोन्ही संघांमध्ये जुडाईगडा मंडळ कोसुम आणि हा बघा आणि अतिशय सुरेखाचा डॅश पाहायला मिळाला आकाश शेवटच्या स्वरूपात आणि मी सन्माननीय संक्रांती वेदांना विनंती करतो आपण सुरेश यादव यांना शाल आणि कौस्तुभ चढाईसाठी दाखल कराय चढाई मार्ग त्यांना कौस्तुभ दोन महिने कौस्तुभ केला आणि धुंडू बंडू यांना विनंती करतो कृपया त्यांचा पुष्प जाधव सर एक उत्कृष्ट कॅरमपटू आहे त्याने आपल्या खेळाने संपूर्ण कॅरम मध्ये जिल्हाभर आपलं नाव मिळवलेलं आहे असे सन्माननीय जाधव सर प्रत्येक सामन्याचा सामनावीर यासाठी आकर्षित पारितोषिक आलेले सन्माननीय यादव शेख कडून 2222 रुपयाचं प्रत्येक सामन्याचा सामना घेण्याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमच्या खेळाडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आपल्याला खेळ दाखवायचा 4 नंबर दर्शवत गेला साहिल एक आघाडीची चढाई पडतो अतिशय उत्कृष्ट चढाई असते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणि एसपी कॉलेजचं प्रतिनिधित्व केलेलं होतं असा हा साहिल सूरज 4 नंबर दर्शी बरोबर दिला 2-2 जे सामना पाहिजे इसे कॉर्नर करने होता आशीष सूरज जाधव 4 नंबर दर्शी बरोबर दिला हे फक्त आपण माझे डिफेन्स गणेश अतिशय डॅश दिलेला आहे नावाला साजेशी कडे आपण पाहतो गणेश अतिशय सुरेख असा खेळ गणेशचा मध्यराष्ट्रीयाच्या भूमिकेत असताना गणेश आणि हा देखील अतिशय सुरेख असा डिफेन्स पाहायला मिळाला कोसुम संघाचा आणि सुहासला त्यांनी जेरबंद केलेला आहे डॅश केला अतिशय सुरेख असा डॅश आपण दोनचा डॅश आपल्याला माहिती असेल 4 नंबर दर्शवून गेला सूरज प्रत्येक सामन्याचा सामनावीर यासाठी आपल्याला पारितोषिक आले 2222 रुपयाचं रोख सन्माननीय जाधव शेख यांच्याकडून अभिषेक त्यासाठी दाखल झाला 7 नंबरचा आघाडीत चढाई पटू आहे जयंत कांगोरी संघाचा अभिषेक पाहूया डाव्या कोपऱ्यात सन्माननीय शंकर शेठ जागोष्टे यांचं पुष्पवृंदातून स्वागत करते तिथे विनंती करतो शंकर शेठ जागोष्टे बिहान पडायसाठी दाखल झालं तर बिहान पाहूया 13 नंबर दर्शी बंद केली शेवटच्या चढाईपर्यंत सामना नक्कीच राहणार आहे आपल्याला पाहायला मिळते जाधवची आशिष थोड्यासाठी दाखल झाला 2 नंबर दर्शी प्रदान केलेला आशिष हा एक छोटासा परंतु अतिशय चपळ असा चढाईपट्टा विद्युत चपळाईची गती आपल्याला त्या चढाईमध्ये पाहायला मिळते उजव्या कोपऱ्यातून चढाईसाठी सुरुवात केलेली आहे आणि हा बघा अतिशय सुरेख चढाईपट्टू जयहनुमान अंगणवाडी संघाला आलेला चढाईपट्टू आणलाय तो सूरज जाधव 4 नंबर दर्शी प्रदान केलेला पाहूया एक आघाडीचा चढाईपट्टू डुअल डायस हा खेळाडू आहे
पैसा संपूर्ण संघ हातात येतो. हाताने बघा हे बघा अतिशय सुरेख डान्स केले, अतिशय सुरेख आपण डान्स पाहतो. अतिशय सुरेख असा डान्स आपल्याला पाहायला मिळतो सुरतचा. अतिशय सुरेख आपल्याला साहिल करायसाठी दाखवला तो साहिल. दोन क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते साहिलसाठी. एक प्रमुख खेळाडू आहे जनरल संघाचा. सर्व संघ हातात होते. दुवटाची पाहायसाठी आला प्रयत्न होता साहिलचा, पण मी तेवढाच तत्पर होता संघ तो कोसिंग संघ आणि मध्यरक्षक आणि उपरक्षक कामगिरी बजावली. चार नंबर जर्सी करून गेलेला सूरज कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत तयार नाही आणि शांत आणि संयमीकडे आपल्याला पाहायला मिळते. गणेश एक नंबर जर्सी करून गेलेला एक चढाईसाठी दाखवला तो गणेश पाहूया कशामध्ये चढाई करतो. 2-2-2-1चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. जुवागडा मंडळ कोचिंग संघाचा. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. सन्माननीय निर्वाचित नगरसेवक नगरपंचायत गौरी बाळासाहेब कामेरकर यांचं इथे उपस्थिती आहे. आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बाळासाहेब कामेरकर आपण व्यासपीठावरती यायचं. बिहार दोन क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बिहार यासाठी. त्यांच्याबरोबर असणारे सन्माननीय अमरजी जवळकर यांच्या देखील मंडळाचे सुहास सगळ्यासाठी दाखवतो. 2-2-1 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. सूरज 4 नंबर जर्सी केलेला प्रकाशाने टाकत झाला. 2-2-2 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं सूरजसाठी. मध्यरक्षकाच्या भूमिकेत अतिशय खेळाडू जर्मन मान्यवर संघाचा पाहूया. सुहास प्रदर्शनी दाखवतो. संपूर्ण संघ हातात येतो. सुहास 2-2-2 तरीके आपल्याला पाहायला मिळतो. मध्यरक्षकाच्या भूमिकेत जेर बंद केलेला आहे. उपरक्षकाने जेर बंद केलेला आहे. विहान जाधव 2-2-2 डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. जर्मन मान्यवडी असंघाकडून विहानसाठी. पळायसाठी दाखल झाला तो 7 नंबर जर्सी करून गेलेला अभिषेक. 2-2-2-1 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी डिफेन्स जो आपण पाहतोय जुगाईगुडा मंडळ कोसूरचा अतिशय सुरेख असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोणत्याही प्रकारचा धोका न करता सुरू आपल्या मैदानात परत 4 नंबर जर्सी बघायला गेलेला सूरज नवीन खेळाडू. 2-2-2 चा डिफेन्स. 6 खेळाडूंसमोर जयहमान मांगणेवाडीच्या 6 खेळाडूंसमोर 4 नंबरचा सूरज. कोणत्याही प्रकारचा धोका
दोन नंबरचा आशिष पाहूया कोणासाठी दाखल झालेला आहे तो आशिष मैदानाच्या लढाई फक्त जयहमद अंगणवाडी अ संघाचा उजव्या बाजूने चढायसाठी सुरुवात केलेली आहे आणि हुलकवण्याचा प्रयत्न करताना आपण त्याला पाहतोय आणि दुर्ग आहे तिथे अतिशय सुरेख आपल्याला मतदारसंघाच्या भूमिकेत काम करून पाहायला मिळते गणेश अतिशय सुरेख डाय जिल्हा गणेश 7 नंबर सुपर केलेला अभिषेक चढायसाठी दाखल झालाय थर्ड साठी पाहूया डू और डाय की चढाई हाताने मारण्याचा प्रयत्न कोरोना मरून चढली आहे अभिषेक साठी पाहूया दोन एक डिफेन्स असा सामान्य सुरेशी चांगले विभागमध्ये मंडळाच्या वतीने सर्व आपण जास्त विहान घेत आहोत 13 नंबर प्रदान केलेला अतिशय आक्रमक चढाई होती 2-2 डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते दोन्ही मध्यरक्षक अतिशय तत्परतेने पाहत आहेत गणेश आणि ऋषिकेश अतिशय सुरेख असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो जयहमद अंगणवाडी संघाचा आणि कोणत्या प्रकारचा धोका न पत्करता आपल्या मैदानात सुरू करतो 1 नंबर दर्शी प्रदान करणारा गणेश विहान 2-2 डिफेन्स आहे पाहूया हाताने मारण्याचा प्रयत्न अतिशय काटोकाट प्रयत्न करतो विहान आपण पाहतो मध्यरक्षकाच्या भूमिकेत कामगिरी करणारा ऋषिकेश आणि गणेश अतिशय सुरेख अशी मध्यरक्षक कामगिरी आपण पाहतो ऋषिकेश आणि गणेश 4 नंबरचा साहिल त्या साहिलने अखिलेश्वर प्रपित्रे कॉलेजकडून आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा गाजवलेला असा हा साहिल 4 नंबर स्पर्धा केलेला कौस्तुभ 2 नंबर चढाई करतोय आघाडीचा आणि स्वतःची सगळ्यांची सर्व दुरा खांद्यावर घेऊन लढाई करून मैदानात हा काहीसा थोडीसा काटवड प्रयत्न मात्र काटवडचा साहिलचा सूरज शेख यादव यांच्याकडून प्रत्येक सामन्याचा सामनावीर 2222 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे पुस्तक घेऊन स्वागत करतील ते गुरुजींना विनंती करतो आपण पूर्ण चित्र घेतलेलं आणि किती खेळाडू होतात ते बघूया आणि अवघ्या किती खेळाडू देत आहेत म्हणजे 3 खेळाडू त्याचबरोबर अमरजी गव्हाणकर देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील पुष्प घेऊन स्वागत करतील ते रेवाळे शेठला विनंती करतो सुहास अतिशय आक्रमक पद्धतीची चढाई आपण पाहतो सुहासची एक आघाडीचा चढाईपट्टू आहे ज्याने मागील चढाईमध्ये 3 गुणांची वसुली केली होती असा हा चढाईपट्टू
4 नंबर जर्सी प्रदान केलेला सूरज कोणत्याही प्रकारचा धोका पत्करता नाही, अतिशय शांत आणि संयमी चढाई आपल्याला त्याची पाहायला मिळते. आणि मला वाटतं सुखरूप आपल्या मैदानात परततोय. हाफ 2 नंबर जर्सी प्रदान केलेला कौस्तुभ तो चढाईसाठी आलेला आहे. पाहूया 1-1-1चा डिफेन्स आहे. त्यासाठी लाथेने मारण्याचा प्रयत्न होता. 1-1-1चा डिफेन्स आपण पाहतोय जर्मन कांदेवाडी संघाचा. असा पॉईंट घेण्याचा काही त्याचा मनसुबा दिसतोय आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. सुहास चढाईसाठी दाखल झाला तो सुहास 11 नंबर जर्सी प्रदान केलेला. एक आघाडीचा चढाईपटू आहे जयंत कांदेवाडी असंघाचा. पाहूया कशा प्रकारे विद्युत चपळाईची गती असते एका चढाईला आणि बोनस घेण्याचा काहीसा प्रयत्न आहे. पाहूया काठोकाठ बोनस घेण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी फेटाळलेला आहे. सूरज 1-1-1 आणि अतिशय खोलवर चढाई करून सूरजने एक पॉईंट टिपलेला आहे किरणच्या स्वरूपात. आणि सुहाससाठी दाखल झालाय. 2-2-1चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. अभेद्य असा हा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि कोतवाल रक्षकाची भूमिका जी होती सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली सूरज याच्याकडून. आणि हा मला वाटतं लोन स्वरूपात अशी आघाडी जाते कोसुम संघाला. अभिषेक 7 नंबर चढाईपटू जयमान कांदेवाडी संघाचा. अतिशय खोलवर चढाई मारतो आपल्या मध्ये त्याला आणि सुखरूप आपल्या मैदानात परततो. कोणत्या प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. अतिशय संयमी चढाई आपण पाहतोय त्याची आणि वेळ खाऊ चढाई आपण पाहतोय. कारण गुण जर पाहिले तर नक्कीच आघाडी आपल्याला दिसते कोसुम संघाकडून. चढाईसाठी दाखल झालाय गणेश. पाहूया 1 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गणेश. अतिशय मोलाची जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. संघ थोडा पिछाडीवर पडलेला आहे. मध्यंतर नंतर संघ थोडा पिछाडीवर पडल्यामुळे गणेशला थोडी जबाबदारी घ्यावी लागेल. पाहूया आणि अतिशय सुरेख संयमी चढाई आणि सुखरूप आपल्या मैदानात विहांग 13 नंबर जर्सी प्रदान केलेला हा छोटा चढाई पटू आहे. विहांग यानंतरचा होणारा सामना असेल तो निळकंठेश्वर वरचाई अपोलो असेल ते फ्रेंड सर्कल हिंदवी. आपल्याला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक खेळाडू थोड्यासाठी दाखल झाला तो सुहास. पाहूया अतिशय महत्वाची चढाई आहे या सामन्यातली. सुहास अतिशय सुरेख अशा पद्धतीचा डॅश आपल्याला पाहायला मिळाला मध्यरक्षकाच्या स्वरूपात. 10 नंबर अतिशय सुरेख. गणेश 1 नंबर जर्सी प्रदान केला. गणेश संघ थोडा पिछाडीवर आहे. नक्कीच त्याला याची जाणीव आहे. पाहूया कशा प्रकारे चढाई करतो आणि अतिशय सुरेख 1 पॉईंट घेतलेला. 1 पॉईंट घेतलेला. अतिशय सुरेख गणेशची चढाई आपल्याला पाहायला मिळाली. हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच गणेशला जबाबदारी घ्यावी लागेल तरच हा सामना जिंकता येईल. कारण का जर आपण गुणफलक पाहिला तर एक भरभक्कम अशी आघाडी आपल्याला कोसुम संघाकडे दिसते. ही जर आघाडी भेदायची असेल तर गणेश, अभिषेक, सुहास यांना उत्कृष्ट चढाई कराव्या लागतील. त्याबरोबर त्याला जोड लाभेल ती साहिल. पुन्हा एकदा गणेश 2-2-1चा डिफेन्स पाहायला मिळतो आपल्याला. 5चा सेट जुगाय गटामध्ये कोसुम
टोचक अतिशय सुरेख. गणेशने अतिशय सुरेख कामगिरी केली. टोटच केलेला अतिशय सुरेख टोटच आपल्याला मिळत आहे गणेशचा. 8 नंबर जर्सी पदकाला एक छोटा खेळाडू आहे, प्लस तरबेज आहे खेळाडू हा. पाहूया 2-2-2-1चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान कांगणेवाडी संघाकडून. या खेळाडूसाठी कोणत्याही प्रकारचा धोका करण्यास तयार नाहीये आणि काही वेळ खाऊ पद्धतीची चढाई ज्याला म्हणतात ही चढाई आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूकडून. आठ नंबर जर्सी प्रदान केलेला डू और डाय के चढाईसाठी आलेला आहे हा खेळाडू. करूया मरो पाहूया. अतिशय महत्वाची चढाई आहे. 2-2-1चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो जय हनुमान असंघाकडून. हे बघा अतिशय सुरेख. पाहूया 2-1चा डिफेन्स पाहायला मिळतो. 3 खेळाडू मैदानात जुगाई गटामंडळ कोसम संघाचे. संघ प्रशिक्षक मंगेश कांगणे काही टिप्स देताना आपण पाहतोय जय हनुमान कांगणेवाडी संघाला. गणेश 2-1 डिफेन्स बाहेर गेलेला आहे. स्वयंकित आउट झाला आणि बाहेर गेलेला आहे खेळाडू. स्वयंकित आउट झालेला आहे. पाहूया खेळ काहीसा तापलेला आपण पाहतोय आणि कौस्तुभ पाहण्यासाठी दाखल झाला 2 नंबर जर्सी पदन केलेला. डिफेन्स काहीसा 2-2-1चा डिफेन्स जय हनुमान कांगणेवाडी संघाचा. बोनस घेतलेला आहे. आता मात्र गणेशला काहीशी मोठी कामगिरी करावी लागेल. संघ थोडासा पिछाडीवर आपण पाहतोय. 1-1चा डिफेन्स गणेशसाठी पाहतोय कोसुम संघाचा आणि सुपर टॅकल देखील ऑन असल्याची देखील त्याला जाणीव आहे. नक्कीच पाहूया 1-1 आणि हाताने मारलेला आहे. अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला गणेशचा तेवढाच प्रतिसाद आपल्याला मिळतोय गणेशला होम ग्राउंडवरती. गणेशची उत्कृष्ट अशी कामगिरी आपण पाहतोय संघाकडून. जय हनुमान कांगणेवाडी संघासाठी खूप मोठं योगदान पाहतोय गणेशचं. कशी हाय व्होल्टेज अशी होणारी मॅच आपण पाहतोय. कौस्तुभ बोनस घेण्याचा काटोकाट प्रयत्न आहे. पाहूया एक सन्माननीय संतोष जी कामुष्ट यांची आगमन झालेलं आहे आणि विनंती होतो आपण व्यासपीठावरती येतो. हा बघा ऋषिकेच्या स्वरूपात अतिशय सुरेख अशा पद्धतीचा त्याने पॉईंट घेतलेला आहे. हाताने घेतलेला आहे, हाताने टच केलेला आहे. सन्माननीय संतोषजी दामुष्टे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी दामुष्टे यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं सरचे स्वागत आहे. अतिशय हा उलट सामना आपण ओळखतोय. आता पुन्हा एकदा 2-2-2चा डिफेन्स आपण पाहतोय. कृपया खेळाडूंनी पाठीमागे बसून घ्यायचं आहे. क्रमवार बसून घ्या मॅडम, त्यांना क्रमवार बसून लावा. 2 नंबरचा खेळाडू पाहूया कौस्तुभ. ज्याने मागील चढाईमध्ये ऋषिकेच्या स्वरूपात एक महत्वाचा मोहरा टिपला आणि अतिशय सुरेख अँकल होल्ड, अतिशय सुरेख अँकल होल्ड पाहायला मिळाला. अतिशय सुरेख आशिष, एक मोलाची जबाबदारी आशिषने पार पाडली. एक सुरेख असा अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळाला आशिषच्या स्वरूपात आणि सामन्यामध्ये जान आणली. पाहूया सन्माननीय संतोषजी कामुष्टे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आहे. अतिशय हाय व्होल्टेज असा सामना आपण पाहतोय. पहिला सेमीफायनल सामना असेल चालू आहे. हा अतिशय यजमानी मॅच जय हनुमान कांगणेवाडी संघ आणि अपंग जुगाई गटामंडळ कोसुम सामना हाय व्होल्टेज होताना आपण पाहतोय. हृदयाची स्पंदन वाढलेली आहे. 11 नंबरचा सुहास यानंतरचा होणारा जो सामना असेल तुम्हाला दुसरा तुकडा उडवण्यात आलेला आहे. फ्रेंड सर्कल हिंदवी अपंग असेल ते निळकंठ मित्रमंडळ वरच्या तिसरा पुढे देतात आणि हा सामना संपल्यानंतर ताबडतोब आपला संघ मैदानावरती उपस्थित करायचा आहे. दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक खेळाडूंना विनंती आहे.
ऐसा वेळ धोरण आपण पाहतो सूरज त्याच्याकडून. सूरज हा देखील एक आघाडीचा लढाई पटवायला असतो, पण त्याचबरोबर तो कोपरारक्षक देखील आहे. आणि सरपंच 15-18 वर चालू असताना सामना घोषित करतात. 5 मिनिटे काय पद्धतीचा आणि आलेला सूरज आता मात्र काहीशी धडधड वाढलेली आहे रसिकांची, कारण अतिशय हाय व्होल्टेज अशी ही चढाई आहे. त्या चढाईवरती काय होतं पाहताय, करोया मयूरची चढाई आहे. डू और डाय साठी आलेला आहे तो सूरज. काहीसा साहित्य गोंधळ झालेला आहे, परंतु सूर्य कशा पद्धतीचं नियोजन आपण चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं सरपंच डिक्लेअर करताय. अतिशय हवाई असताना गणेश सोडायचं गणेशने अतिशय मोलाची कामगिरी बजावली. संघाची मदार आपल्या खांद्यावर घेतलेले गणेशने आणि पहिल्यापासून बँकेकडे वगैरे संघ अतिशय सूर्यकशी चालू आपल्या गणेशची शांत आणि संयमी असा खेळ आपल्याला पाहतो. शेवटची काही मिनिटं, शेवट काही क्षण आपल्याला अनुभवायला मिळतोय. हे दोन्ही संघ आमने सामना 2025 साली फायनल अंतिम सामन्यामुळे यामध्ये भेटतात मात्र अपयश सेमीफायनल होती. पुढील कार्यक्रमाला काही युवा रचना असताना फळासाठी दाखवणारे गावकरी कांद्यावर 225 जयमन अंगवडीचा असंघाचा एक आघाडीचा चढाई बद्दल पाहूया. सरसोबतची शेवटची 3 मिनिटं सरपंच डिक्लेअर करतायत. अतिशय हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. पहिला सेमीफायनलचा सामना आहे जयमन अंगवडी आणि जुवाई गटामध्ये कोसी. पॉइंट मिळाले शेवटच्या मुमेंट पर्यंत जाणारी मॅच आपण पाहतोय. यजमान टीम अतिशय धडाकेबाज आपण पाहतो. जुगाई गुडा मंडळ कोसून थोडा तसा तुल्य संघ आपण पाहतो. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. निमित्त आहे ते हनुमान जन्मोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026च्या जय हनुमान क्रीडा मंडळ कांगडेवाडी आयोजित अशा कबड्डी स्पर्धा पाहूया. आणि काहीशी शांत आणि संयमित चढाई करतो. काही संघाची शेवटची 2 मिनिटं डिक्लेअर करतात आणि अतिशय महत्वाची ही चढाई सूरज घेऊन गेलेला आहे. जुबाई क्रीडा मंडळ कोसून संघाकडून पाहूया कशा प्रकारे चढाई करतोय. एक अतिशय महत्वाची सामन्यासाठी चढाई जाईल आणि सुहास पाहूया. गणेश संघामध्ये आलेला आहे. अतिशय सुरेख असा हा सामना आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांची फॅन फॉलोअर्सची जवळजवळ हृदयाची भगड वाढलेली आहे. कुठलाच संघ जिंकणार आहे थोड्याच थोडाच काही मिनिटांचा सामना शिल्लक राहिलेला आहे. प्रत्येक सामन्याचा सामना विरुद्ध 2222 रुपयाचे रोख पारितोषिक सन्माननीय यादव शेठ यांच्या घोषणा करण्यात आहे. त्याची नोंद घ्यायची आहे.
गणेश चढाई अतिशय चढाई माहीत आपल्याला गणेश पाहिजे कशा पद्धतीने चढाई करतोय जर संघाला दोन एक पद्धतीने पाहायला मिळतो तोच पाहायला मिळाला सुरेखचा तोच मानतोय आपण प्रत्येक सामन्याचा सामना